हॅलो फ्रेंड्स, लोखंडाच्या तव्यावरची आज मी चपाती केली आहे. थोड्या त्या जळतात कारण हा थोडा तवा पातळ आहे, पण जो वास येतोय ना तो खूपच सुंदर वास येतोय. आणि जी पोळीची टेस्ट लागते ना ती एकदम भारी. म्हणजे म्हणतात की नॉनस्टिकच्या तव्यावरचं खाऊन येतात का नॉनस्टिकच्या तव्याचं खाऊ नये. आणि नॉनस्टिकचा तवा आहे माझ्याकडे, लोखंडी पण होता. मी याच्यावर फक्त भाकरी करायची, कारण भाकरी ना दोन्ही साईडने छान रोस्ट होतात. आणि म्हणून मी हा तवा त्याच्यासाठी आणलेला होता, भाकरींसाठी. पण मी आता म्हणतात ना की लोखंडी तव्यावर किंवा लोखंडी कढईमध्ये भाजी केली तर त्याच्यामध्ये लोह उतरतं आणि आपल्या शरीराला लोह मिळत असतं. तर मी याच्यावर आहे ना आता कालपासून मी चपाती करते, त्याच्यावर थोडीशी जळते, पण आहे ना जी टेस्ट लागते ना ती खूप सुंदर लागते चपातीची. तर खरंच मी आता रोज आहे ना लोखंडी तव्यावर पोळ्या वगैरे करणार आहे आणि लोखंडी कढईतच भाजी पण करणार आहे. कारण त्याचं असं की भाजीसुद्धा खूप टेस्टी लागते. साधी सिंपल करा, पण लोखंडी कढईमध्ये भाजी खूपच सुंदर लागते. आता बघा लोखंडी तव्यावर काय ना माझी पोळी थोडीशी फुगली आहे. फक्त काय होतं की थोडीशी ती जळते. वास येतोय ना लक्ष? पाहता मस्त. तर लक्षला पण माझी मजा घ्यायला आवडते. आणि माझ्या चपात्या झाल्या आणि मस्त इथे आम्हाला पातळ अशी पालकची भाजी केली आहे. मस्तपैकी पालकची पातळ भाजी. तर आमचे जेवण वगैरे झाले, लक्षचं पण जेवण झालं. आणि आता मला थोडे शाळेचे काम आहे, म्हणून थोडे गॅलरीत बसणारे मस्त हवेशीर चाललंय खेळण्याचं काम. तर आहे ना गाईज, मी आता एकच विद्यार्थ्याचा क्लास घेणार आहे. मी क्लास सुरू करते आणि एकच विद्यार्थी असणार आहे माझ्या क्लासमध्ये. तो म्हणजे कोण? लक्ष असणार आहे. तो माझ्याजवळ 1 तास रोज अभ्यास करणार आहे. बरं 2 तास आहे ना. बाहेरच्या क्लासला जायला लक्ष अजिबात ऐकत नाही आणि म्हणून मी ठरवलं का आता लक्षचा क्लास मीच घेणार. एकाच विद्यार्थ्याचा क्लास असणार माझा, तो म्हणजे लक्षचा असणार आहे. त्याला विद्यार्थ्यासारखंच बसवणार आणि शिकवणार. आणि असं एकदम सिरियसली नाही तर त्याच्या मूडवर असेल अभ्यास. तर थोडं काम करायचं म्हणून गॅलरीत बसली आणि शाळेचं काम आहे. आणि गॅलरीत बसल्यावर मस्त हवा लागते. आता सध्या तर खूपच उष्णता आहे, म्हणजे खूपच. घरात फॅन लावून पण तर येत नाही. गावाकडे उन्हाळ्यात बाहेर अंगणात झोपण्याची मजाच वेगळी असते. रात्री मस्त बाहेर झोपायचं, तारे बघायचे, चंद्र बघायचा आणि मस्त कुठे झोप लागून जाते कळत पण नाही. आणि फॅनची गरज नाही आणि एसीची गरज नाही. खूप छान झोप लागते गावाकडे. अंगणामध्ये आम्ही लहान होतो ना, अंगणामध्ये झोपायचो, खूप मज्जा यायची. आणि सकाळी पहाटे थंडी वाजायची ना, मग एकमेकांचे गोधड्या ओढायचो. सगळे भाऊ बहीण आम्ही सगळे असे, आजी आजोबा आत्या, सगळे आम्ही बाहेर झोपायचो. खरंच ते दिवस खूप आठवतात आणि खरंच लहानपणीचे दिवसच वेगळे होते. तर आता माझा विद्यार्थी पण येतोय माझ्या जवळ बसायला. तुला उचलवलं जाणार आहे का? ढकल ना ते असं इकडे. हळूहळू. तर लक्षला आहे ना माझ्याकडनं खूप वेळ कमी दिला जातो आणि त्याच्यामुळं तो संध्याकाळी मी आली का मला सोडून त्याला जाऊ वाटत नाही. आणि क्लासला तर अजिबातच ऐकत नाही. मग म्हणून मग मी ठरवलं की आता मीच क्लास घेणार लक्षच. जसं क्लासला आवर्जून 1-2 तास जायचा तसंच मी त्याला घेऊन बसणार. आणि ऐकतो पण तो माझ्याजवळ, आवडीने बसतो पण अभ्यासाला. आहे ना बेटा? करतो काढ किंवा एखादा धडा वाचन कर. ऑलरेडी त्याच्या शाळेतच सगळा अभ्यास करून घेतला जातो. फक्त घरी येऊन त्याला थोडीशी रिव्हिजन करून घ्यावी लागते आणि परीक्षेच्या काळात फक्त रिव्हिजन करून घ्यावी लागते. बाकी त्याला एवढी काही गरज नाही. क्लास काय मला नोटबुक मध्ये लिहायला खूप आवडतं, टेक्स्ट बुक मध्ये नाही. टेक्स्ट बुक मध्ये कसं फिर दिलं
अबॅकसचं दिलं का? हो. बरं, काय काय त्याच्यात रे? आणि हरवायचे नाही ते दुसरं ते मण्यांचं कुठं टाकलं? तर अबॅकसचे क्लास लावले लक्षला त्याच्या स्कूलमध्ये त्या खरं तर त्याला पहिलीलाच लावायला लागत होता, पण आता खूप उशीर झाला, म्हणजे थोडी आवड निर्माण झाली असते. हो जा, सांभाळून ठेवायच्या वस्तू. हा हे पण हा, ते पण दाखव. काय करतो सांग पटकन. पहिले चांदोबाचा सदरा शिकव. चांदोबाचा धडा शिकू? हा. चांदोबाचा सदरा तू रीड कर ना, टीचरांनी शिकवलंय ना. हो, टीचरच असं बोलत. काय रीड करून न्यायला बोललं का? नाही. मग एकदा चांदोबाने आईकडे हट्ट धरला की, एकदा चांदोबाने आईकडे हट्ट धरला की माझ्यासाठी एक लहानसा सदरा शिव. आता वाचन करायला लावलेलं आहे मी, माझं काम राहून गेलं. तू रीड कर हा बेटा, मग मी तुला नंतर प्रश्न विचारणे देते. आईने चांदोबाला सदरा दिला. तिला थोडस ढगळ वाटलं. तिने थोडं घट्ट करून दिला. चांदोबा खूप आनंदी होता. तो सदरा घालून इथे तिथे खूप बागडला. थकून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी परत सदरा लक्षाचं वाचून झालं आणि आता त्याला मी शब्दकोश लिहायला लावलेले. एवढ्या स्पीड आहे ना, 9th पर्यंत पोहोचून गेलो. नाही, स्लो लिहायचं, अक्षर सुंदर काढायचं, मिस्टेक करायची नाही. टीचर सांगते पटापट. बर लिह. आणि टीचर आम्हाला फास्ट मध्ये गुड पण देतात का? हा. फासलेलं तर हो, असं 9th नाही तर 10th वरती पोहोच. हा, आता काय लिहिलं बघू दे मला. मग हे लिहिलं. हा, 9 पर्यंत झालं. मग 10, 11, 12, 13, तिथून 14, लिहिलं 15, का? 16, 17. 17चे तू ते 19 म्हणत होता ना. 17 बोललो ना ग. बरं 1 ते 17. ठेव आवरून, उद्याचं दप्तर भरदार. हे बघ ही वही घे, ही बघ ही मराठीची नोटबुक बी घे, दप्तर भर जा. लक्षचा क्लास सुटला आणि आता तो मीच घेतोय आणि आता त्याला झोप पण आली आहे. मग आता झोपून घे तू, टीव्ही नंतर नको बघू. आज सकाळी सकाळी लक्षला मी डोसे करून दिले. खूप कधीच त्याचं चाललं होतं डोसे. खूप छान झाले, ते भिजले, बॅटर एकदम स्पॉन्जी झाले बघा, एकदम मस्त. कसे झाले रे? एकदम छान ना. तर लक्ष एवढ्यात गेला स्कूलला आणि आता मी पण आवरून आणि स्कूलला जाणार आहे. आणि दिवा अगरबत्ती पण झाली. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.